Hello and welcome, my dear friends and students. Now, in today's video, I am going to explain the expression for period of a bar magnet which is kept in a uniform magnetic field, and when it is displaced through the small angle, it will perform the angular oscillation, and for that oscillation we have to find the time taken by it. So that is the period of bar magnet which is kept in a uniform magnetic field. Now for that you have to consider one bar magnet. Now this bar magnet is kept in a uniform magnetic field in such a way that its axis is parallel to the magnetic field. सगळ्यात पहिले इथे आपल्याला एक्सप्रेशन फॉर पिरियड काढायचा आहे बार मॅग्नेट साठी की जो बार magnet which is kept in a uniform magnetic field. So for that, let us consider one bar magnet which is freely suspended in a uniform magnetic field. Now this bar magnet remain as it is if its axis is parallel to the magnetic field or parallel to the direction of magnetic field. जर आपण बार मॅग्नेटला हा समजा बार मॅग्नेट आहे, याला आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतोय. हे जे आपण अदर पेन आहेत हे जर आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कन्सिडर केल्या, हा जर मॅग्नेटिक फील्ड लाईन या बार मॅग्नेटला पॅरलल असेल तर अशा वेळेला तो इक्विलिब्रियम मध्ये राहील ॲज इट इज राहील. म्हणून आपण पहिला पॉइंट दिला, इफ द बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, it remain in equilibrium as it is to right केव्हा with its axis parallel to the direction of magnetic field. जशा ह्या ज्या आपण vertical lines draw केल्या आहेत ब्लॅक कलरने, these are the lines which show the uniform magnetic field. मग आपण जर याच डायरेक्शनला बार मॅग्नेट प्लेस केला की जी या मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला पॅरलल असेल, अशा वेळेला त्या बार मॅग्नेटवर कोणताच फोर्स मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट करत नाही, म्हणून तो ॲज इट इज राहील. म्हणून पहिला पॉइंट आपण लिहिला, इफ द बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट रिमेन इन इक्विलिब्रियम ओनली व्हेन इट्स ॲक्सिस इज पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग आता याला जर आपण स्मॉल अँगल मधून डिस्प्लेस केलं, याला जर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिला, पहिले तो समजा या व्हर्टिकल पोझिशनला होता, आता आपण त्याला इन्क्लाइंड पोझिशनला आणलं बाय मेकिंग सम अँगल. त्याच्या ॲक्सिसने मॅग्नेटिक फील्डशी केलेला अँगल आपण दाखवलेला आहे थीटा. म्हणून मी इथे लिहिलाय, इफ इट इज गिवन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, एक्झॅक्टली व्हर्टिकल पोझिशनला होता त्याला आपण इन्क्लाइंड पोझिशनला लिहिलं. या वेळेला याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा घेतला आपण आणि त्याला जर आपण रिलीज केलं, तो व्हर्टिकली पोझिशनला होता त्याला इन्क्लाइनला आणलं आणि रिलीज केलं तर इट विल परफॉर्म द अँग्युलर ऑसिलेशन. मग जेव्हा त्याला आपण इन्क्लाइंड पोझिशनला करू त्यावेळेला त्याच्या नॉर्थ आणि साऊथ पोलला ऍक्ट होणारे फोर्सेस आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. दॅट आर द टू फोर्सेस which are separated by the perpendicular distance. इथे जे आपण दाखवलेले आहेत, these are the two forces acting at the two end of the bar magnet. आपल्याला माहिती आहे नॉर्थ पोल जो आहे त्याला आपण इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करतो, त्याची पोल स्ट्रेंथ प्लस असतं आणि साऊथची पोल स्ट्रेंथ मायनस. त्यामुळे या नॉर्थ वर ऍक्ट होणारा जो फोर्स घेतो आपण, फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, ती प्लस QM, where Q is the that is magnetic field. स्मॉल m जे आहे याच्यामधला स्मॉल m is called as the pole strength. मग आता इथे मायनस QM आणि प्लस QM या दोन फोर्सेसला परपेंडिक्युलर डिस्टन्सने सेपरेट केलाय. ते डिस्टन्स घेतात मॅग्नेटिक लेन, दॅट इज द ट्वाइस एल. मग आता इफ वी डिस्प्लेस that bar magnet through some small angle and when it is released then
it performs the angular oscillation. Then we have to consider the torque, that is the restoring torque acting on it. मग रिस्टोरिंग टॉर्क आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर वी मस्ट नो एम एंड पी. कॅपिटल एम जे आहे याला आपण म्हणतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि बी जे आहे कॅपिटल दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणून मग आता टॉर्क जे असतं हे टॉर्क दिल्या जातं एम क्रॉस बी ने, वेअर कॅपिटल एम इज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. नाउ here we consider the restoring torque, which is the cross product of M and B, magnetic dipole moment and magnetic field. So as per definition of cross product of a two vector, we can write as magnitude of first vector, magnitude of second vector, and sine of angle between them. Now if this angular displacement is small, then we can write sine theta nearly equal to theta. So that's why we have torque equal to m into b into theta. This is our equation 1. Then when we release this bar magnet, then that bar magnet oscillate with certain angular speed, angular velocity. That's why it has certain angular acceleration. If I is the moment of inertia of that bar magnet and alpha is the angular acceleration, then the relation between torque and angular acceleration is given by torque equal to R into alpha. Now we have to equate that to equation 1 and equation 2 to get the initially value of here period. We have to obtain the expression for period. So for that we derive these two equations, torque equal to mb into theta as per definition of cross product of two vector, and torque equal to I alpha as per the relation between torque, moment of inertia, and angular acceleration. Now we consider the restoring torque acting on the bar magnet, that is torque equal to m cross b. त्याच्यावरून आपण घेतला m into b into sin theta. If theta is very small, then we can write as torque equal to m into b into थीटा. आता इथे त्याची डायरेक्शन पण आपल्याला कन्सिडर करावं लागतं. मग फॉर अँगुलर डिस्प्लेसमेंट इन दॅट इज अ क्लॉकवाइज डायरेक्शन, दॅट रिस्टोरिंग टॉर्क अँड अँगुलर डिस्प्लेसमेंट दॅट आर अपोजिट इन डायरेक्शन. म्हणून मग इथे निगेटिव्ह साइन कन्सिडर करतात. दॅट्स व्हाय राइट हियर टॉर्क इक्वल टू मायनस एम इंटू बी इंटू थीटा. इथे जे आपण इक्वेशन घेतलं होतं टॉर्क इक्वल टू एम बी इंटू थीटा, आपण त्याला कोणत्या डायरेक्शनला डिस्प्लेस करतोय, क्लॉकवाइज साठी रिस्टोरिंग टॉर्क आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट हे अपोजिट असतात. म्हणून मी इथे लिहिलंय फॉर क्लॉकवाइज अँगुलर डिस्प्लेसमेंट द रिस्टोरिंग टॉर्क इज गिवन बाय मायनस एम बी इंटू थीटा. आणि दुसरं आपण इक्वेशन रिलेशन मध्ये घेतलंय टॉर्क इक्वल टू आय इंटू अल्फा. याच्यावरून आय अल्फा इक्वल टू मायनस एम बी इंटू थीटा. याच्यावरून अल्फा इक्वल टू येतं मायनस जेवढे कॉन्स्टंट आहे त्या सगळ्या टर्म ब्रॅकेट मध्ये लिहायच्या एम बी अपॉन आय दॅट इज इंटू थीटा. याला म्हणतात इक्वेशन ऑफ मोशन. दिस निगेटिव्ह साइन अगेन शो दॅट angular acceleration and angular displacement that are opposite in direction. आपल्याला पाहिजे अल्फा बाय थीटाची व्हॅल्यू, अँगुलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट. जसं आपण लिनियर मोशन मध्ये a बाय x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती, तीच व्हॅल्यू इथे घ्यायची. इन्स्टेड ऑफ a we have to consider the alpha, instead of x we have to consider the theta. मग इन मॅग्निट्यूड घ्यायचं असेल तर निगेटिव्ह साइन घ्यायची गरज नाही. म्हणून अल्फा बाय थीटा इक्वल टू एम बी अपॉन आय. मग आपला ओरिजिनल फॉर्म्युला घेतला आपण पिरियडचा, वी हॅव टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. याच्यावरून ओमेगा आहे आपल्याजवळ अंडर रूट ऑफ, पण तिथे घेतलं होतं के बाय एम इक्वल टू दॅट इज द ए बाय एक्स. मग तिथे ए बाय एक्स ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे अल्फा बाय थीटा. ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ अल्फा बाय थीटाची व्हॅल्यू काय आहे एम बी अपॉन आय. ती व्हॅल्यू ॲज इट इज इथे ठेवा. फॉर्म्युला घ्या टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एम बी अपॉन आय. त्याला इन्व्हर्ट करा दॅट इज टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आय अपॉन एम बी. दिस इज कॉल्ड एज एक्सप्रेशन फॉर पीरियड ऑफ अ बार magnet which is kept
in a uniform magnetic field. You have to consider these two important equations to get the value of T. That is torque equal to m cross b, which is equal to m into b into sin theta. As theta is small, therefore sin theta is nearly equal to theta. म्हणून तुम्हाला टॉर्क इक्वल टू मिळाला mb into theta. तुम्ही त्याला कसं डिस्प्लेस केलं? क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज त्यानुसार इथे निगेटिव्ह साइन पॉझिटिव्ह साइन कन्सिडर करायचे. इथे निगेटिव्ह साइन आपण घेतली. क्लॉकवाइज साठी या दोघांमध्ये अपोजिट डायरेक्शन असतं आणि हे एक रिलेशन टॉर्क इक्वल टू I into अल्फा त्याच्यावरून आपण याला मिळवलं. हे झालं याच्यामध्ये आपलं एक एक्सप्रेशन. Now we have to consider the concept of damped harmonic oscillator. In previous part we had already explained the two types of oscillation, that is damped oscillation and undamped oscillation, depending upon whether the magnitude of oscillating body or the amplitude of oscillating body that remain constant or not. If the amplitude of oscillating body remain constant, it is called as undamped, and if the amplitude of oscillation that goes on decreasing as the time increases, then that type of oscillation is called as damped oscillation. Now we have to consider one system which can perform the oscillation with decrease in amplitude. इथे आपण डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटरचा कन्सेप्ट कन्सिडर करतोय की ज्यामध्ये आपण एक ऑसिलेटिंग सिस्टीम घेणार आहे आणि ही ऑसिलेटिंग सिस्टीम जेव्हा आपण ऑसिलेशन मध्ये सेट करू तेव्हा त्याचं एम्प्लिट्यूड हे कंटिन्युअसली डिक्रीज होत जातं. मग ते डिक्रीज का होतं? कोणकोणते फोर्सेस त्याच्यावर ऍक्ट होतात ते आपल्याला इथे बघायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. सो फॉर दॅट you have to consider one metal spring. One end of the spring is attached to the rigid support. To the other end of spring we have to attach a block of mass m. At the lower end of the block we have to attach the vane, that is the thin blade, with the help of this rod. That thin blade or vane is immersed or it is submerged in a liquid which is taken in a container. So this is the complete oscillating system which gives us the oscillation with decreasing amplitude. नाहीतर बघा इथे जे आपण ऑसिलेटर बघतोय हे ऑसिलेटर कशाने बनलेला आहे तर एक मेटल स्प्रिंग आपण घेतलाय. या मेटल स्प्रिंगचा एक एंड आपण रिजिड सपोर्टला फिक्स केलाय. त्याच्या फ्री एंडला आपण ब्लॉक अटॅच करतोय ऑफ मास m. या ब्लॉकच्या लोअर एंडला आपण थिन ब्लेड अटॅच करतोय ज्याला व्हॅने म्हटलेलं आहे विथ द हेल्प ऑफ रॉड. आणि ही व्हॅने जी आहे ही लिक्विड मध्ये डीप केलेली आहे विच इज टेकन इन अ कंटेनर. आता जेव्हा आपण या ब्लॉकला डाउनवर्ड डायरेक्शनला स्ट्रेच करू, या ब्लॉकला जर आपण डाउनवर्ड डायरेक्शनला स्ट्रेच केलं आणि रिलीज केलं तर it will perform the up and down motion about its mean position. मग हे जे up and down motionचं amplitude राहील हे amplitude that doesn't remain constant, that goes on decreasing. Why? Because of the forces that opposes the motion of that oscillating system. कोणते फोर्सेस आहे तर इथे दोन मीडियम आपल्याला कन्सिडर करायचे जे या ऑसिलेटिंग सिस्टीमच्या सराउंड आहे. एक म्हणजे इथे असणारा एअर मीडियम आणि दुसरं जे आहे इथे ज्यामध्ये आपण त्या थिन ब्लेडला डीप केलेलं आहे ते म्हणजे लिक्विड. सो दिस लिक्विड अँड एअर मीडियम opposes the motion of that oscillating system because of which the amplitude of oscillation goes on decreasing. but this point आपण इथे लिहिलेलं आहे बघा की consider a block of mass m that can oscillate vertically. याला आपण डाउनवर्डला स्ट्रेच केला आणि रिलीज केलं तर it will perform the up and down motion about its vertical axis. या ब्लॉकच्या खालच्या बाजूला आपण व्हॅनेला अटॅच केलाय, थिन ब्लेडला अटॅच केलाय विथ द हेल्प ऑफ रॉड. आणि ही जी थिन ब्लेड आहे ही आपण लिक्विड मध्ये डीप केलेली. मग ही व्हॅने जेव्हा या लिक्विड मधून अप अँड डाऊन मूव्ह होईल तेव्हा लिक्विड त्याच्यावर एक फोर्स ऍड करेल
ज्या फोर्सला डॅम्प फोर्स किंवा ड्रॅग फोर्स म्हणतात, पकडून ठेवणारा फोर्स, त्या लिक्विड त्या व्हॅनेला काही प्रमाणात त्याच्या मोशनला अपोज करेल. म्हणून मी इथे लिहिलंय ॲज व्हॅने मूव्स अप अँड डाऊन लिक्विड एक्झर्ट द ड्रॅग फोर्स ऑन इट ॲज वेल ॲज ऑन अ कंप्लीट सिस्टीम. याच्यावर ऍक्ट होत आहे म्हणजेच या पूर्ण सिस्टीमवर त्याचा इफेक्ट होईल. या स्प्रिंगच्या ऑसिलेशनवर एअर मीडियम एक्झर्ट होत आहे, एअर मीडियम फोर्स एक्झर्ट करत आहे, आणि या व्हॅनेच्या मोशनवर हे लिक्विड फोर्स एक्झर्ट करत आहे, की जे दोन्ही आपल्याला फोर्सेस कन्सिडर करायच्या याच्या डिफरन्शियल इक्वेशन मिळवण्याकरता. मग याला आपण स्ट्रेच केल्यानंतर या स्प्रिंग मध्ये जी काही पोटेन्शियल एनर्जी इथे स्टोअर्ड होईल त्याला आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणतो. मेकॅनिकल एनर्जी इज वन पार्ट, म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचे दोन पार्ट आहेत, कायनेटिक आणि पोटेन्शियल. मग इथे आपण याला स्ट्रेच केल्यामुळे त्या स्प्रिंग मध्ये जी एनर्जी राहील कोणत्या फॉर्म मध्ये, पोटेन्शियल एनर्जीच्या, म्हणजे ती मेकॅनिकल एनर्जी. दॅट मेकॅनिकल एनर्जी ऑफ द ब्लॉक गोज ऑन डिक्रीजिंग as the time increases. Why? Because this energy is transferred to this vane and the liquid. या व्हॅनेला खाली आणि वर अप अँड डाऊन होण्याकरता ती एनर्जी हा स्प्रिंग त्याला ट्रान्सफर करेल, आणि तो कोणत्या मीडियम मधून आपलं मोशन परफॉर्म करतोय, लिक्विड. म्हणून ही एनर्जी जी आहे की जी स्प्रिंगला आपण दिली बाय स्ट्रेचिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन, त्याला आपण स्ट्रेच केलं, त्यामुळे त्याला जी एनर्जी मिळाली ती एनर्जी तो आता या थिन ब्लेडला आणि लिक्विडला ट्रान्सफर करतो, म्हणून त्याची एनर्जी ही हळूहळू कमी होते. आता इथे जो डॅम्प फोर्स, जो ड्रॅग फोर्स त्याच्यावर ऍक्ट केला जातो या लिक्विड मीडियम मध्ये, ते कशावर डिपेंड असतं, तर आपण कोणतं लिक्विड घेतलेलं आहे, किती विस्कस आहे लिक्विड, म्हणजे सराउंडिंग मीडियमवर, आणि ती किती वेलॉसिटीने ती व्हॅने किंवा थिन ब्लेड अप अँड डाऊन मूव्ह करतात, तो फोर्स आहे. दॅट इज ड्रॅग फोर्स प्रपोर्शनल टू वेलॉसिटी, अँड दॅट ड्रॅग फोर्स अँड वेलॉसिटी ऑलवेज अपोजिट इन डायरेक्शन. म्हणून एफ डी म्हणजे ड्रॅग फोर्स proportional to minus v. This negative sign shows that the force and velocity, that is the displacement, that are opposite in direction. म्हणून f d इथे proportionality sign घेतात, रिप्लेस करून कॉन्स्टंट जे घेतले जातात ते घेतात b. b हे proportionality constant आहे, v velocity and f d, that is the drag force, means force exerted by the liquid medium on this vane or thin blade. Now we have to obtain the differential equation of that damped or harmonic oscillator. जे आता आपण बघितलं, damped harmonic oscillator साठी differential equation मिळवायचं आहे आपल्याला. आता आपण बघितलं की त्या ऑसिलेटिंग सिस्टीमवर दोन मीडियम फोर्स ऍक्ट करतं. त्यातला पहिला मीडियम आहे लिक्विड मीडियम आणि दुसरा मीडियम आहे दॅट इज द एअर मीडियम. एअर मीडियम मध्ये असणारा पार्ट मध्ये त्याचं स्प्रिंग, या स्प्रिंगवर जो फोर्स ऍक्ट करतो त्याच्यामध्ये आपल्याला ॲज पर डेफिनेशन ऑफ एसएचएम लिहायचं आहे दॅट एफ इक्वल टू मायनस के एक्स, कारण तिथे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, रिस्टोरिंग फोर्स, अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट इन डायरेक्शन. म्हणून ॲज पर डेफिनेशन ऑफ लिनियर एसएचएम आपण लिहितो एफ इक्वल टू मायनस के एक्स, आणि जे लिक्विड मीडियम त्याच्यावर फोर्स एक्झर्ट करतं ते आता आपण बघितलं, तो ड्रॅग फोर्स असतो, तो त्या व्हॅनेच्या वेलॉसिटीवर डिपेंड असतो आणि त्या लिक्विडवर. मग तो ड्रॅग फोर्स घ्यायचा मायनस बी इंटू व्ही. या दोन्ही फोर्सला आपल्याला कन्सिडर करायचं आहे ऍज अ रिझल्टंट फोर्स आपल्याला मिळवायचा आहे, आणि त्या रिझल्टंट फोर्स पासून आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळवायचं आहे. बघा, मग आपण एक स्प्रिंग कन्सिडर करणार, ती कंप्लीट ऑसिलेटिंग सिस्टीम, ती जी आता आपण फिगर ड्रॉ केली आहे ती फिगर. सो कन्सिडर अ स्प्रिंग ऑसिलेटिंग सिस्टीम ऑफ मास एम that performing the damped SHM. So for that, the drag force, the force exerted by the liquid on that vane or that complete system is given by FD for drag force equal to minus BV. त्यानंतर स्प्रिंग वर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे बाय द मीडियम, तो आहे रिस्टोरिंग फोर्स, दॅट इज Fs equal to minus K into S, K into X. ह्या दोन फोर्सचा रिझल्टंट फोर्स आपल्याला घ्यायचा आहे, तो रिझल्टंट फोर्स आहे F इक्वल टू Fs प्लस Fd.
या दोन्ही फोर्सला आपण कन्सिडर केलं. आता इथे आपल्याला पुन्हा या f ची व्हॅल्यू घ्यायची आहे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. या f इक्वल टू m into a. ती व्हॅल्यू जर मी इथे ठेवली तर m into a इक्वल टू -kx - bv. आता डिवाइड ईच टर्म बाय m. मास ने आपण त्याला डिवाइड करतोय. सो a इक्वल टू -k/m into x -b/m into v. पुन्हा मी इथे दोन व्हॅल्यू ठेवतोय. एक्सेलरेशन इज द rate of change of this velocity with respect to time and velocity is the rate of change of displacement with respect to time. म्हणून आपण a ची व्हॅल्यू ठेवली आहे dv/dt आणि v ची व्हॅल्यू ठेवणार आपण dx/dt. म्हणून मी पहिले a ची व्हॅल्यू ठेवली एक्सेलरेशन dv/dt, मग v ची व्हॅल्यू ठेवली dx/dt. इथे पण v ची व्हॅल्यू ठेवली आपण. याला मल्टिप्लाय केला आपल्याला मिळाला d²x/dt² प्लस b/m into dx/dt प्लस k/m into x that is equal to 0. याला म्हणतात दिस इज कॉल्ड एज द डिफरन्शियल इक्वेशन फॉर द डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर. त्यासाठी तुम्हाला हे दोन इक्वेशन महत्त्वाचे आहेत. फोर्स एक्झर्टेड ऑन स्प्रिंग आणि फोर्स एक्झर्टेड ऑन दॅट व्हॅने बिकॉज ऑफ द लिक्विड मीडियम. मग फोर्स एक्झर्टेड ऑन दॅट व्हॅने that is -bv. फोर्स एक्झर्टेड ऑन स्प्रिंग -kx. मग त्यांचा रिझल्टंट घ्यायचा F इक्वल टू दोघांचे ऍडिशन Fs प्लस Fd. त्यानंतर F इक्वल टू ma ही व्हॅल्यू ठेवायची. प्रत्येक टर्मला m ने डिवाइड करायचं. त्यानंतर तुम्हाला दोन बेसिक व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. एक्सेलरेशन रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time आणि velocity rate of change of displacement with respect to time. आणि फायनली तुम्हाला मिळेल d²x/dt² plus b/m into dx/dt plus k/m into x that is equal to 0. याला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर.